नाशिकमधील TCS कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय। या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। मात्र जामीन आदेशात न्यायालयानं भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। धार्मिक, सामाजिक आणि राजकीय स्तरावर या निरीक्षणावरून प्रतिक्रिया उमटत आहेत। पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला। निदा खाननं जामिनासाठी आपण 5 महिन्याची गर्भवती असल्याचं न्यायालयात सांगितलं होतं। याचा विचार करून न्यायालयानं जामीन मंजूर केला। मात्र जामीन आदेशातील एका निरीक्षणामुळे नवा वाद निर्माण झालाय। अर्जदार गर्भवती असल्याचं निर्विवाद आहे, त्यामुळे नवजात बालकाच्या हिताचा विचार आवश्यक। भगवान श्रीकृष्णाप्रमाणे तुरुंगात जन्माचा आघात किंवा सामाजिक कलंक कोणत्याही बालकाला सहन करावा लागू नये। त्यामुळे न्यायालय आपला विवेकाधिकार वापरत अर्जदाराला जामीन मंजूर करत आहे। निदा दोषी आहे का निर्दोष आहे ते ॲट द टाइम ऑफ ट्रायल सिद्ध होईल, पण सध्या ती गरोदर आहे। कदाचित बेल नाकारण्यात आली तर त्याची डिलिव्हरी ती जेलमध्ये होईल, पण तो जो बाळ येईल जीवनभर आयुष्यभर एक स्टिग्मा राहील का बाळाचं ठिकाण, जन्माचं ठिकाण जो आहे तो जेलमध्ये आहे। आता काय सदरची जी केस होती ती धार्मिक भावनेनी कनेक्टेड होती, म्हणून साहेबांचं असं हे आहे का हिंदू धर्मातील देखील या गोष्टीचा विचार करण्यात येतं का निर्दोषाला कुठलाही स्टिग्मा किंवा त्रास होऊ नये भविष्यात, म्हणून सदरचा रेफरन्स देण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या या निरीक्षणावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। निदा खानला तुम्ही माणुसकीच्या भावनेतून सहकार्य केलं, नो डाऊट करा, ती प्रेग्नंट आहे करा, परंतु तिने ज्या पद्धतीने इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्याचा विचार करा। आणि या प्रकरणाला तुम्ही देवदेवतांची नावं लावून श्रीकृष्णाचं उदाहरण देऊन जर तुम्ही निर्णय देत असाल तर मला वाटतं हे हिंदूला सहन होणार नाहीये। तुम्ही निकाल देताना तिची असलेली जी अवस्था आहे त्यानुसार जर निकाल दिला असता तर आम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं, परंतु देवदेवतांना मध्ये घेऊन अशा प्रकारचं वक्तव्य न्यायाधीशांनी करणं मला वाटतं हे आश्चर्यजनक आहे। हिंदू जनजागृती समितीनेही न्यायालयाच्या निरीक्षणावर आक्षेप घेतला आहे। समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी समितीची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट केलंय। सभी भारतीय न्यायालयों का आदर करते हैं, लेकिन निदा खान को जमानत देते समय जो माननीय न्यायाधीश ने वहां पर उसके गर्भावस्था की तुलना भगवान श्री कृष्ण के जन्म के साथ की, इससे हिंदुओं की जो भावना आहत हुई है उस पर भी विचार होना चाहिए। क्योंकि निदा खान कोई निरपराध नहीं है, बेगुनाह नहीं है। उसके ऊपर जो आरोप रखे गए हैं वो हिंदू लड़कियों को लुभाने के, उनको धर्म परिवर्तन करने के, उनको मुसलमान बनाने के और उनका लैंगिक शोषण करने के आरोप उसके ऊपर लगे हुए हैं। ये निदा खान भारतीय संविधान तथा भारतीय न्यायपालिका इसका अनादर करते हुए 40 दिन तक छुप करके रहती है MIM के नगर सेवक के घर पर। तो जो भारतीय न्याय व्यवस्था का आदर नहीं करती है उसके लिए मानवता क्यों है? जामीन मंजूर करताना न्यायालयानं निदा खान गर्भवती असल्याचा विचार केल्याचं नमूद केलंय। मात्र भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ दिल्यानं या आदेशाची सर्वाधिक चर्चा सुरू झाली आहे। या निरीक्षणावरून धार्मिक आणि राजकीय वाद पेटला असून हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे। किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक।